मध्य पूर्वेत अशांतता, इराणमध्ये 200पेक्षा अधिक जण ठार, शाळाही लक्ष्य, 85 विद्यार्थिनींचा मृत्यू. भारत आहे पूर्ण अलर्ट मोडवर. घरातच राहावा, सावधगिरी बाळगण्याचे भारतीय नागरिकांना केंद्राचे आवाहन. इराणचेही 8 देशावर प्रतिहल्ले, खामेनेई मारले गेल्याची शक्यता, नेतन्याहू यांचा दावा. तर पूर्ण बातमी काय ते बघूया. अण्वस्त्र निर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या 3 फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढवले. या हल्ल्यात इराणमध्ये 200पेक्षा अधिक जण ठार झाले. दक्षिण इराणमध्ये मिनाब येथे शाळेला लक्ष्य केल्याने 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अमेरिका इस्रायलच्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई मारले गेल्याची शक्यता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी रात्री उशिरा व्यक्त केली. देशाला संबोधित करताना ते म्हणाले, या हल्ल्यामध्ये खामेनेई यांच्या परिसराला लक्ष्य करण्यात आले होते. खामेनेई आता जिवंत नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारवाई सुरू झाल्यापासून खामेनेई सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह 8 देशावर प्रतिहल्ले केले. इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले असून मोबाईल फोन सेवा खंडित केल्या. अमेरिकेने लष्करी कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असे तर इस्रायलने त्यांच्या मोहिमेला ऑपरेशन लायन रोअर असे नाव दिले आहे. अमेरिकेने इराण विरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली असे असल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. मध्य पूर्व आणि पर्शियन आखातात अंदाजे 40,000 अमेरिकन सैन्य तैनात आहेत. या परिसरात अमेरिकेची 6 नौदल जहाजे तैनात आहेत, ज्यात 3 क्षेपणास्त्र विनाशकांचा समावेश आहे. इराणच्या संरक्षण मंत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता इस्रायलकडून केली जात आहे. इराणवरील हल्ल्यात त्या देशाचे संरक्षण मंत्री अमीर हातामी आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला इराणने अद्याप दुजोरा दिलेला नाही. इराणच्या लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करणे हेही या हल्ल्याचे उद्दिष्ट होत असे सूत्रांनी सांगितले. दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाजवळ ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे, परंतु याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परिसरात स्फोट झाले असून काळा धूर दिसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही इमारत सुरक्षित असून खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी केली आहे. हा ड्रोन हल्ला इराणने केला असे म्हटले जात आहे. इराणवर अमेरिका इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्याचा रशियाने शनिवारी तीव्र निषेध नोंदवला. हा हल्ला एका सार्वभौम देशाला उकसवण्याचे कृत्य असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे हे सरळ उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली. ही तणावजन्य परिस्थिती तत्काळ राजनैतिक मार्गाने सोडवण्याचे आवाहनही रशियाने केले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात इराणवरचे आक्रमण हे पूर्वनियोजित आक्रमण असून स्वतंत्र संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्राविरुद्ध केलेली कारवाई आहे, असे ते म्हटले. या युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियाला किरणोत्सार आपत्तीचा सामना करावा लागू शकतो, अशी ही भीती व्यक्त करत इराणच्या घटनात्मक व्यवस्थेला उद्ध्वस्त करणे व नेतृत्व हटवणे हा अमेरिकेचा उघड हेतू असल्याचे रशियाने म्हटले आहे.